माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर आपल्यासोबत आहे। सर आज पहाटे सलमान खानच्या घराच्या बाहेर 4 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती आहे। माजी गृहमंत्री म्हणून कसं बघता? असं आहे की सध्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कशी आहे सर्वांना कल्पना आहे आणि त्याच्याच पद्धतीनं अशा ज्या घटना घडतात। आज प्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या घरासमोर सुद्धा 2 इंचमानी जाऊन तिथं फायरिंग केलं। म्हणजे अशा पद्धतीनं घटना करण्याची या लोकांची हिंमत कशी होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि अशा घटना फक्त आजच नाही आहेत, बऱ्याच अशा घटना त्यानिमित्तानं होत आहेत। कायदा सुव्यवस्था आज महाराष्ट्रात आपण पाहिलं तर असा तळाला गेलेला आहे। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। त्याच्यामुळे जे सध्या गृहमंत्री आहेत त्यांनी ठीक आहे, ते आता सध्या निवडणुकीच्या याच्यात प्रचारामध्ये बिझी आहे, पण या सर्व गोष्टीकडे गृहमंत्र्याचं लक्ष असणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आणि तेही या निवडणुकीच्या काळामध्ये चांगली राहिली पाहिजे ही गृहमंत्री आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे। मला वाटतं की त्याकडे ते नक्कीच लक्ष देतील। सलमान खान यांना यापूर्वी पण धमकी आली होती। सलमान खानला याच्या पहिले सुद्धा अनेक धमक्या आल्या होत्या। त्याच्याबद्दल पोलिसांनी त्यांना संरक्षणसुद्धा दिलं आहे, पण अशा पद्धतीनं त्यांच्या घरासमोर जाऊन फायरिंग करणं अनेक प्रकारचं त्यांना थ्रेट दिल्यासारखं ते आहे। त्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने याच घटनेच्या बाबतीत नाही, जी सध्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, चौकशीची मागणी करणार तुम्ही याच्या? ठीक आहे, ते रिसर पोलीस जी आहे ती कारवाई करतील त्याची। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।